तर आता पहिल्या लेक्चरमध्ये आपण वर्क, एनर्जी अँड पॉवर यामध्ये बघणार आहोत स्केलर प्रोडक्ट. आता स्केलर प्रोडक्टचे काही रूल्स आहेत. स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट ऑफ एनी टू वेक्टर्स ए अँड बी डिनोटेड ॲज ए डॉट बी. आता दोन वेक्टर्स आहेत ए आणि बी. ओके, आता प्रत्येक वेक्टरला काय आहे त्यांची डायरेक्शन असते. ओके, मात्र इथं आपल्या लक्षात ठेवायचं की त्यांची जर आपण स्केलर प्रोडक्ट घेतलं तर त्याला डायरेक्शन नसते. ओके, सो स्केलर प्रोडक्टला डायरेक्शन नसते आणि स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट याला आपल्याला ए डॉट बीनं डिनोट करायचं आहे. आणि ए डॉट बी अर्थातच ते असतं ए बी कॉस थीटा. आणि हा जो थीटा अँगल आहे तर जसं इथं आपण आकृतीमध्ये जर पाहिलं तिथं दोन वेक्टर्स आहेत ए आणि बी. तर दोन वेक्टर्समधला जो अँगल आहे तो अँगल आहे थीटा. आणि सो यांचं जर आपल्याला स्केलर प्रोडक्ट घ्यायचं असेल ए डॉट बी तर त्याची व्हॅल्यू होते ए बी कॉस थीटा. आता एक लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये आपण तीन ज्या राशी घेतल्या ए बी आणि कॉस थीटा हे तिन्हीच्या तिन्ही काय आहे स्केलर आहेत. ओके, आणि प्रत्येक वेक्टरला जरी डायरेक्शन असेल सांगितल्याप्रमाणे, परंतु त्यांचं जेव्हा आपण स्केलर प्रोडक्ट घेतो तेव्हा त्याला पर्टिक्युलर डायरेक्शन नसते. ओके, आता यामध्ये एक ॲडिशनल पॉईंट असा लक्षात ठेवायचा आहे की ए डॉट बी याची जी व्हॅल्यू आहे ही तुम्ही असं पण लिहू शकता ए इन ब्रॅकेट बी कॉस थीटा. ओके, सो म्हटल्यास आपण अनदर यानं लिहू. ओके, सो वी कॅन राईट ए डॉट बी इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट बी कॉस थीटा. ओके, किंवा ए डॉट बी याला आपण असं पण लिहू शकतो बी इन ब्रॅकेट ए कॉस थीटा. ओके, सो दोन्ही पद्धतीनं आपल्याला त्याला लिहिता येतं. पुढचा नियम आहे स्केलर प्रोडक्टचा की स्केलर प्रोडक्ट हे कॉम्युटेटिव्ह लॉ फॉलो करतात. म्हणजेच ए डॉट बी हा जो स्केलर प्रोडक्ट आहे याची व्हॅल्यू बी डॉट ए या स्केलर प्रोडक्टच्या व्हॅल्यूच्या काय असणार इक्वल असणार. तर याला म्हणू आपण कॉम्युटेटिव्ह लॉ. सो आपण कोणतेही कंपोनंट घेतला ए अलॉंग बी किंवा बी अलॉंग ए तर त्यांचा प्रोडक्ट गुणाकार घेतला तर त्यांची व्हॅल्यू सेम असते. आणि यावरून लक्षात येतं की स्केलर प्रोडक्ट्स हे कॉम्युटेटिव्ह लॉ फॉलो करत असतात. स्केलर प्रोडक्ट्स ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा आहे तर मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला झालं होतं आहे की नाही. तर ए हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे. सो एला आपण ए इन ब्रॅकेट बी प्लस सी जर असेल तर आपण काय लिहू शकतो एनं बीला पण मल्टिप्लाय करायचं आणि एनं सीला पण मल्टिप्लाय करायचं. सो वी कॅन राईट ए बी ए डॉट बी प्लस ए डॉट सी. ओके, सो अशा पद्धतीचा हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. सो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो आहे त्यामध्ये एखादा रिअल नंबर पण आपण घेऊ शकतो. जसं की एक एक्झाम्पल आपण घेऊ. समजा आपण लिहिलं ए आणि बीची व्हॅल्यू जी आहे ती लॅम्बडा टाइम्स आहेत. ओके, सो ए डॉट इन ब्रॅकेट लॅम्बडा टाइम्स बी. सो वी कॅन राईट लॅम्बडा इन ब्रॅकेट ए डॉट बी. ओके, सो या पद्धतीनं आपल्याला लिहिता येतं. आणि इथं लक्षात ठेवायचं की ज्या लॅम्बडाचं आपण मेन्शन करायलो हा एक रिअल नंबर आहे. ओके, सो हे झालं की कशा पद्धतीने ते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ फॉलो करतात. आता आपण बोलू युनिट वेक्टर्सबद्दल. आता आपल्याला माहिती आहे एक्स ॲक्सिसला आय, वाय ॲक्सिसला जे आणि झेड ॲक्सिसला युनिट वेक्टर कोणता असतो के. आता यांचा एक नियम लक्षात ठेवायचा आय डॉट हा जर असेल किंवा जे डॉट आणि के डॉट सर्वांचा प्रोडक्ट जर घेतला आपण तर त्याची व्हॅल्यू काय येईल
1. त्यानंतर आय जे ओके यांचा प्रोडक्ट किंवा जे के यांचा प्रोडक्ट किंवा के आय यांचा प्रोडक्ट जर घेतला तर त्याची व्हॅल्यू काय येते 0 येते. आता पहिल्या इथं जे आपल्याला 3 फिगर सांगितलेले आहेत तर पहिल्या फिगरमध्ये जर पाहिलं आपण तिथं सांगितलं आहे की जे स्केलार प्रोडक्ट्स आहेत 2 वेक्टरचे ओके 2 वेक्टर्स घेतले आपण ए आणि बी तर यांचा स्केलार प्रोडक्टसुद्धा काय असतो स्केलारच असतो. आणि यावरून आत्ताच आपण पाहिलं की ए डॉट बी जर असेल तर त्याला आपल्याला काय लिहिता येतं ए बी कॉस थीटा. सेकंड फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर आपण काय केलं एक्स ॲक्सिसवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलं बरोबर. मग आता ए कंपोनंटवर बीचा जो प्रोजेक्शन राहील तो कोणता असतो बी कॉस थीटा कारण ॲडजेसंट साईड इथे येते ओके. सो आपल्याला माहीत आहे की एक्स ॲक्सिसला जर आपल्याला बघायचं असेल है ना एवर बीकडून कोणतं प्रोजेक्शन व्हायलं तर ते प्रोजेक्शन कोणतं आहे बी कॉस थीटा. आणि त्यानंतर ए एक्स ॲक्सिसला आहे मात्र त्याचं बीवर काय आहे प्रोजेक्शन तर ते प्रोजेक्शनचा कंपोनंट जर आपल्याला घ्यायचा असेल तर इथं आपण काय करणार एवरून बीवर एक परपेंडिक्युलर ड्रॉन करणार आणि बीच्या अलॉंग एचा जो कंपोनंट काम करतो तो कोणता आहे ए कॉस थीटा. सो ए कॉस थीटा इज द प्रोजेक्शन ऑफ ए ऑन टू द बी. आता हे झाल्यानंतर एक एक्झाम्पलबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो एक्झाम्पल काय आहे की फाइंड द अँगल बिटवीन द फोर्स 3i + 4j - 5k हा युनिट्समध्ये दिला आपल्याला एककामध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जे आहे डी ते 5i 4j आणि 3k. सो आपल्याला काय करायचं आहे फाइंड द प्रोजेक्शन ऑफ एफ ऑन डी. तर एफचं प्रोजेक्शन डीवर काय आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं ते एक लक्षात ठेवायचं आपल्याला की आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे की प्रोजेक्शन जे फाइंड करायचं आहे तर ॲक्च्युअल अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे ओके एफ अँड डीमधलं बरोबर आहे का थीटा आपल्याला फाइंड करायचा आहे. सो सर्वात अगोदर आपण त्याचा प्रोडक्ट घेऊ ओके. सो एफ इंटू डी. सो आपण काय करणार आता प्रत्येक कंपोनंट घेणार है ना. सो एक्स ॲक्सिसचं काय असणार कंपोनंट एफ एक्स इंटू डी एक्स वाय ॲक्सिसचं एफ वाय डी वाय आणि प्लस झेड ॲक्सिस संदर्भात एफ झेड डी झेड कारण आपल्याला 3 ॲक्सिसचे कंपोनंट दिले आय जे आणि के. फोर्स संदर्भात जर पाहिलं आपण एक्स ॲक्सिस संदर्भात युनिट वेक्टर आहे संदर्भात तर फोर्स किती आहे 3 आणि डिस्प्लेसमेंट किती आहे 5. सो वी कॅन राईट 3 × 5 प्लस सेम पद्धतीनं जे संदर्भात 4 × 4 आणि के संदर्भात -5 × 3 ओके. सो 5 3 15 + 16 - 15 इज इक्वल टू हा जो प्रोडक्ट्स आहे हा किती युनिट्स येईल 16 युनिट्स येईल. आताच आपण लॉ पाहिला आणि लॉमध्ये आपण लर्न केलं की आपण जर स्केलार प्रोडक्ट घेतला या ठिकाणी एफ इंटू डी तर काय येतं ते एफ डी कॉस थीटा कारण आपण ए बी घेतला होता ए डॉट बी तर त्यावरून ए बी कॉस थीटा आला होता. तर एफ डॉट डीचं काय असेल एफ डी कॉस थीटा. मग आता सर्वात अगोदर आपण काय करू की ओव्हरऑल फोर्सचं प्रोडक्ट्स आणि डिस्टन्सचं प्रोडक्ट्स हे फाइंड करू बरोबर आणि त्यावरून नंतर आपण कॉस थीटाची व्हॅल्यू काय करणार फाइंड करणार. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की एफ
डॉट एफची व्हॅल्यू आपण फाइंड करू. ओके, सो डेफिनेटली हे काय असेल एफ स्क्वेअर. सो पुन्हा एकदा घेताना तिन्ही ॲक्सिस संदर्भात एक्स ॲक्सिस, त्यानंतर वाय ॲक्सिस आणि त्यानंतर झेड ॲक्सिस संदर्भात. आता 4च्या व्हॅल्यूज 3, 4, 5 आहेत है ना. मायनस जरी असेल तर स्क्वेअरमध्ये प्लस असणार. सो 3चा स्क्वेअर 9 बरोबर ना. 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर 16 आणि -5 जरी असेल तर त्याचा स्क्वेअर किती येणार 25. सो किती युनिट्स येणार या ठिकाणी 50 युनिट्स. सेम पद्धतीनं डिस्टन्सचा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर डी स्क्वेअर अर्थातच dx स्क्वेअर प्लस dy स्क्वेअर प्लस dz स्क्वेअर. सो याचे पण व्हॅल्यू जर पाहिला तो 5, 4 आणि 3 आहे डिस्टन्सच्या. सो 5चा स्क्वेअर 25, 16 आणि 3चा स्क्वेअर 9 इज इक्वल टू किती झालं 50 युनिट्स. आता एक लक्षात घ्या की इथं आपल्याकडे एफ स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू किती आलेली आहे 50 युनिट्स आलेली. म्हणजे डायरेक्ट आपल्याला एफ घ्यायचा असेल यावरून तर ती व्हॅल्यू किती असेल √15 युनिट्स असेल. आणि सेम पद्धतीनं डी स्क्वेअर जी आहे त्याची पण व्हॅल्यू किती आली होती 50 युनिट्स आणि यावरून डीची व्हॅल्यू जी आहे ही सुद्धा √50 युनिट्स असेल. सो आता या इक्वेशनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहेत. सो एफ डी इज इक्वल टू एफ डी कॉस थीटा. या डॉटला महत्त्व आहे की नाही. सो आता तुमच्या लक्षात आलं असेल की एफ आणि डीचे व्हॅल्यू कशा काढायचे ना तिन्ही ॲक्सिसवरून. ओके, कारण निघताना व्हॅल्यू स्क्वेअरची निघते परंतु नंतर त्याचं रूट घ्यावं लागतं. सो एफ इंटू डीची व्हॅल्यू किती निघली होती आपल्याकडे 16 राईट. एफची व्हॅल्यू किती आहे √50, डीची √50 इंटू कॉस थीटा. सो कॉस थीटा काढताना काय करणार आपण 60 आणि √50 आणि √50 यांचा प्रोडक्ट जर केला तर तो किती येईल 50 येईल. आणि हे कॅल्क्युलेशन जर आपण फायनलाइज केलं तर कॉस थीटाची व्हॅल्यू 0.32 येते. आणि यावरून आपल्याला जो प्रोजेक्शन अँगल फाइंड करायचा होता थीटा तो काढायचा असेल तर कॉस इनवर्स काय घेणार आपण 0.32 हे आन्सर असेल. ओके, सो अशा पद्धतीनं आपण कॅल्क्युलेट करायचं. सेकंड टॉपिक जो आपण घेणार आहोत तर तो आहे वर्क अँड कायनेटिक एनर्जी संदर्भात. तर आपल्याला वर्क एनर्जी थेरम पुढे लर्न करायचा आहे पण त्यासाठी काही कन्सेप्ट आपल्याला शिकून घ्यायचे आहेत. तर आता आपण ज्या कन्सेप्टबद्दल बोललेलो ती आहे कायनेटिक एनर्जी. ओके, आता एक लक्षात घ्या रेक्टिलिनियर मोशनमध्ये आपल्याला न्यूटनचा थर्ड लॉ माहीत आहे. थर्ड लॉचं जे इक्वेशन आहे त्यानुसार आपल्याला थर्ड इक्वेशन काय सांगतो व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं 2as. सो हे आपले झालेलं आहे. आता सपोज आपण याला हाफ एमनं बोथ साईडला जर काय केलं मल्टिप्लाय केलं. सो पहा लेफ्ट साईडला सुद्धा हाफ एमनं आपण मल्टिप्लाय केलं तर हाफ एम व्ही स्क्वेअर. यू स्क्वेअरला हाफ एमनं मल्टिप्लाय केलं तर एम यू स्क्वेअर. आणि 2as यालासुद्धा हाफ एमनं मल्टिप्लाय केलं आपण तर 2as. तर याच्यामध्ये काय होतं की 2 काय होतील या ठिकाणी कॅन्सल होतील बरोबर. आता इथे जर पाहिलं आपण तर लेफ्ट साईडची जी राशी आहे आपली हाफ एम व्ही स्क्वेअर ही काय असेल बरं ही आहे कायनेटिक एनर्जी परंतु ही फायनल असेल. आणि यू स्क्वेअर असल्यामुळे कोणती असेल इनिशियल कायनेटिक एनर्जी. सो याच्यासाठी आपण काय करू फायनल कायनेटिक एनर्जीसाठी काय वापरू KF
इनिशियलसाठी काय वापरणार आपण के आय आणि इज इक्वल टू काय व्हॅल्यू येईल एम इंटू ए इंटू एस. आता आपल्याला माहिती आहे मास इंटू ॲक्सिलरेशन न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशननुसार काय असतं ते इट इज अ फोर्स आणि एस जे डिस्प्लेसमेंट आहे त्या डिस्प्लेसमेंटसाठी आपण डी सुद्धा वापरू शकतो बरोबर. कारण इथे वाचल्यास लिहू आपण की डिस्प्लेसमेंटसाठी आपण एस जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे तर या चॅप्टरमध्ये कशाने रिप्लेस करणार त्याला डीने रिप्लेस करणार आपण. सो एस इज इक्वल टू डी आपण कन्सिडर करून चालू. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे आपण नववीला शिकलेलो आहे. इट इज नथिंग बट इट इज द वर्क डन आणि यावरून के एफ मायनस के आय म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी ही कशाच्या इक्वल आली वर्क डनच्या इक्वल आली. किंवा आणखीन शॉर्टमध्ये आपण डेल्टा के इज इक्वल टू डब्ल्यू कारण चेंज इन कायनेटिक एनर्जी इज ऑलवेज स्टोर इन द फॉर्म ऑफ वर्क डन हे आपले झालेलं आहे. आणि त्यावरून हे सूत्र आपण जे आहे ते ऑब्टेन केलं. ओके हे सूत्र कसं तयार झालं ते आपण लर्न करून घेतलं. मग आता प्रश्न असा आहे की याच्यावर आधारित आपल्याला एक प्रॉब्लेम शिकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे अर्थ जाणून घेऊ की मी हे इथं फॉर्म्युला का लिहिला आणि यामधल्या प्रत्येक राशीचा काय अर्थ आहे हे ना ते आता आपण या न्यूमेरिक्समधून समजून घेऊ. आता पहा इट इज वेल नोन दॅट अ रेन ड्रॉप फॉल्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द डाउनवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड अपोजिंग रेजिस्टिव्ह फोर्स. म्हणजे जे एखादा रेन ड्रॉप आहे ओके. सो सपोज हे छोटासा रेन ड्रॉप आपण काढू ओके. सो ओके आता हा रेन ड्रॉप अर्थच्या दिशेने याला ओके. सो हे आपण सरफेस कन्सिडर करू अर्थचं बरोबर. सो रेन ड्रॉप फॉल होत असताना याच्यावर जर पाहिलं आपण तर पृथ्वीच्या दिशेने यायला म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शननं त्याच्यावर ॲक्ट करणारा फोर्स कोणता आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओके. सो आपण काय करूया की ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आपण डब्ल्यू जी कन्सिडर करू ओके. कारण ॲक्च्युअली इट इज अ वेट है ना. कारण आपण 10वीला शिकलेलं आहे की वेट जे आहे तर वेट इज नथिंग बट इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बरोबर आहे का. ज्याची व्हॅल्यू काय असते एम जी मास इंटू काय असते ग्रॅव्हिटी. आणि जसं की आपण बियॉन्ड फोर्स पण शिकलेलो आहे है ना. तर आपण असं कन्सिडर करू की हवेमध्ये जो रेजिस्टिव्ह फोर्स आहे तो सुद्धा त्याच्यावर काय करत आहे ॲट करत आहे. आणि सो अशा केसमध्ये जर आपल्याला रेजिस्टिव्ह फोर्स काढायचा असेल तर हा रेजिस्टिव्ह फोर्स कसा ॲक्ट करेल अपोजिट डायरेक्शननं बरोबर आहे का. कारण एअरसुद्धा काय फ्लुइड आहे फ्लुइडचं एक वैशिष्ट्य असतं की ते काय निर्माण करत असतात रेजिस्टिव्ह फोर्स. मग या रेजिस्टिव्ह फोर्ससाठी आपण काय कन्सिडर करू डब्ल्यू आर ओके. सो डब्ल्यू आर इज नथिंग बट इट इज द रेजिस्टिव्ह फोर्स ओके. विरोध करणारं बल म्हणू त्याला आपण. आता पुढे जर पाहिलं आपण द लॅटर इज नोन ॲज प्रोपोर्शनल टू द स्पीड ऑफ द ड्रॉप अँड इज अदरवाईज अनडिटरमाइंड. म्हणजे जो रेजिस्टिव्ह फोर्स आहे हा स्पीडच्या काय असतो प्रोपोर्शनल असतो जितकी ड्रॉपची स्पीड असेल आणि ॲक्च्युअल त्याला डिटरमाइन करता येत नाही हे एक मेन्शन केलेलं आहे ठीक आहे. आता कन्सिडर अ ड्रॉप ऑफ मास 1 ग्राम फॉलिंग फ्रॉम अ हाईट 1 किलोमीटर. सो आता आपल्याकडे ड्रॉपचं मास दिलेलं आहे. मास किती आहे 1 ग्राम ओके. सो मास आपण लिहून घेऊ इट इज अ 1 ग्राम मीन्स इट इज द 10⁻³ किलोग्रॅम करेक्ट. आणि जे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे ते दिले आहे 1 किलोमीटर. सो जे डिस्टन्स आहे अर्थातच
जी हाईट आहे ती आहे 1 किलोमीटर. किलोमीटरचे मीटर करताना आपल्याला माहीत आहे आपण 1000 लिहू शकतो किंवा 10⁻³ लिहू शकतो. ओके. त्यानंतर इट हिट्स द ग्राउंड विथ द स्पीड 50 मीटर पर सेकंद. ओके. सो आपल्याला इथे एक विचारात घ्यायचं आहे की जेव्हा तो ग्राउंडला हिट करतो तर हिट करताना या पॉईंटला त्याची जी वेलोसिटी आहे, ओके, ही किती आहे? 50 मीटर पर सेकंद. सो डेफिनेटली आपण त्याची जी फायनल स्पीड आहे ती कन्सिडर करू 50 मीटर पर सेकंद. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? व्हॉट इज द वर्क डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सकडून किती वर्क डन या ठिकाणी अप्लाय व्हायला. दुसरी गोष्ट लर्न करायची आहे की व्हॉट इज द वर्क डन बाय द अननोन रेजिस्टिव्ह फोर्स, आणि रेजिस्टिव्ह फोर्स जो आहे तर त्यानं किती वर्क डन केलं ते आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता डाटा आपल्याकडे आहे. तर सर्वात अगोदर आता इथे आपल्याला एक विचारात घ्यायचं आहे की जेव्हा ड्रॉप रिलीज झाला होता तेव्हा त्याची इनिशियल वेलॉसिटी काय घ्यायची आपल्याला? 0, आणि फायनल वेलॉसिटी किती घ्यायची? 50 घ्यायची. सो 2 केसेसमध्ये आन्सर काढायचा आहे. तर अगोदर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सकडून वर्क डन किती झालं ते कॅल्क्युलेट करू आणि फर्दर रेजिस्टिव्ह फोर्सकडून. आता आपल्याला सर्वात अगोदर काय करावं लागेल की वर्क डन हे आत्ताच पाहिलं आपण, तर हे कशावरून कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? चेंज इन कायनेटिक एनर्जी. सो नियम आपण पाहिला की चेंज इन एनर्जी जर काढायचं असं आपल्याला कायनेटिक एनर्जी डेल्टा के काढायचं असेल तर आपण काय करणार? फायनल कायनेटिक एनर्जीमधून, बरोबर, mv²मधून इनिशियल कायनेटिक एनर्जी काय करणार? मायनस करणार. बट जेव्हा की इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, सो कायनेटिक एनर्जीची डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला कशाने कॅल्क्युलेट करायची आहे? हाफ mv². सो हाफला हाफ, मास आहे आपल्याकडे 10⁻³ आणि 50चा स्क्वेअर आहे. सो आपण काय करू? 5चा स्क्वेअर करू 25, आणि 0साठी काय घेऊ? 10⁻². सो 2ला 2 इथं कॅन्सल केलं तर 10 किती राहील? -1. 2ने 25ला डिवाईड केलं तर आन्सर इथं 12.5 इंटू 10⁻⁻1 म्हणजेच किती? 0.1. आणि सो आन्सर येईल 1.25 जूल. ही झाली आता चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता एक इथं लक्षात ठेवायचं आहे की इनिशियली जो वॉटर ड्रॉप होता तो आपण कशावर आहे? रेस्ट पोझिशनला असं कन्सिडर केलं. आता इथे आपल्याला आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे की जीची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला राऊंड ऑफ घ्यायची. सो आपण ती व्हॅल्यू किती घेणार? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, किंवा तुम्हाला एक्झाममध्ये दिलं असेल. ठीक आहे. आता वर्क डन जर ग्रॅव्हिटेशनल फोर्सकडून काढायचं असेल तर वर्क डन इज ऑलवेज स्टोअर इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स संदर्भात. आणि सो पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला काय आहे? mgh. आणि सो ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं जे वर्क डन केलं त्याची व्हॅल्यू पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युला आपण काढणार mgh. सो आता मास जे आहे ते आहे 10⁻³ ग्रॅव्हिटी 10, हाईट 1000 म्हणजे 10⁻³ दॅट्स हे 2 काय होतील या ठिकाणी? कॅन्सल. आणि वर्क डन जो ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं लावला तो किती आला? 10 जूल. आता सेकंड केसमध्ये आपल्याला रेजिस्टिव्ह फोर्स काढायचा आहे, परंतु इथं आपल्याला वर्क एनर्जी थेरम विचारात घ्यायचा आहे.
आता वर्क एनर्जी थेरम जे आहे तर आपलं पहा इथे एक डेफिनेशन घ्यायची राहिली होती की घेतली होती आपण चेंज इन काय ओके सॉरी घेतली होती ठीक आहे. वर्क एनर्जी थेरम जे आहे तर त्यानुसार एक लक्षात ठेवायचं आहे की जे चेंज इन कायनेटिक एनर्जी आपण करतो ना तर जेवढे काही वर्क डन ॲक्ट झाले त्या सर्वांचं आपल्याला काय करायचं आहे ॲडिशन करायचं आहे. हा आहे आपला वर्क एनर्जी थेरम. ओके सो डेल्टा केची व्हॅल्यू या केसेसमध्ये आपल्याला काय कन्सिडर करायची आहे की दोन्हीचं आपण काय करणार ॲडिशन करणार. सो ग्रॅव्हिटेशनल वर्क डन आणि रेजिस्टिव्ह फोर्सकडून घडलेलं जे वर्क डन आहे त्या दोघांची काय करणार आपण ॲडिशन करणार. मग आता यावरून WRची व्हॅल्यू काढायची असेल तर काय होईल बरं. चेंज इन कायनेटिक एनर्जीमधून आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सकडून जे वर्क डन झालेलं आहे ते काय करावं लागेल सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. हां इथे एक गोष्ट क्लिअर आहे की हा रेजिस्टिव्ह फोर्स अपोजिट डायरेक्शन ॲड करतो म्हणजे येणारी व्हॅल्यू आपली काय असली पाहिजे निगेटिव्ह असली पाहिजे. सो डेल्टा केची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1.25 जूल आणि वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स 10.00 घेऊ आपण आणि यावरून -8.75 जूल ही व्हॅल्यू आली की जी की काय होती निगेटिव्ह होती. ओके सो अशा पद्धतीचं हे वर्क डन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वर्क संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.